नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज संपूर्ण दिवस अशा चर्चांमध्ये गेला की एक म्हणजे आपले एस जयशंकर हे रशियामध्ये गेलेले आहेत. अजित दोवल बीजिंगमध्ये आहेत. पियुष गोयल जपानमध्ये आहेत, तर निर्मला सीतारामन कॅनडामध्ये गेलेले आहेत. इतका झंझावाती एक दिवस दिसतोय त्याच्यामध्ये मिरचीची फोडणी म्हणतो आपण तशी घातली. ती CIA प्रमुख रॅटक्लिफ हे मॉस्को भेटीसाठी गेलेले आहेत, अशी बातमी आली आणि त्याच्यासाठी C-17 हे मोठं विमान घेऊन ते तिथे गेले. ही जी बातमी आहे ती आणखी या सगळ्यामध्ये अ, भर घालणारी ठरली. CIA प्रमुखांची भेट जी होती ती अनअनाउन्स्ड होती. म्हणजे पूर्वघोषित नव्हती. ती अचानक ठरली का ह्याच्याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही. C-17 एक खूप मोठं विमान आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रवासी प्रवास करू शकतात. तेव्हा नेमकं एवढं मोठं विमान घेऊन CIA प्रमुख मॉस्कोमध्ये का गेले? अशी एक शंका काढली. काही जणांनी सांगितलं की रॅटक्लिफ आणि अ, मॉस्कोमध्ये त्यांच्या भेटी ज्या झाल्या ते त्यांच्या काउंटर पार्टशी झाल्या. ते पुतिनला भेटले नाहीत. परंतु या भेटीनंतर रॅटक्लिफ हे इतके चिरडीला आलेले दिसले, की अमेरिकेच्या दूतावासावरचे झेंडे उतरवले गेले. ही बातमी जी आहे, ह्या बातमीने सुद्धा पुन्हा एक गदारोळ उचलवला. परंतु त्या बातमीमध्ये फारसा दम नाही असं सांगितलं जातंय, की अशा पद्धतीने झेंडे काही उतरवलेले नव्हते. म्हणजे लोक असं सांगायला लागले, की मॉस्कोची जी एम्बसी आहे त्याच्यातल्या अ, उरल्या-सुरल्या लोकांना घेऊन रॅटक्लिफ साहेब मायदेशामध्ये परत निघालेले आहेत. परंतु तसं काही झालेलं दिसत नाहीये. काही-काही वेळेला वेगवेगळ्या चर्चा होतात आणि काही ना काहीतरी माल-मसाला भरायचा प्रयत्न केला जातो. एक गोष्ट मात्र खरी आहे, की रॅटक्लिफ साहेबांचं जे विमान आहे ते लाटवियाच्या रिगो एअरपोर्टवरून रशियामध्ये आलं आणि त्यांच्या भेटीच्या दरम्यान कियेवमधून युक्रेननी कोणतेही हल्ले मॉस्को शहरावरती करू नयेत, म्हणून अमेरिकेतर्फे इशारा द्यायला गेलेला होता. याचा अर्थच असा, की एक प्रकारे रशियाची जी काही एअर डिफेन्स सिस्टम आहे, त्या डिफेन्स सिस्टम वरती अमेरिकेचा फारसा विश्वास नाही. म्हणजे जर का किएवनी काही ड्रोन सोडले किंवा इतर हल्ले केले, मिसाईल हल्ले केले, तर त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ते परतवू शकेल याची खात्री नसल्यामुळे स्पष्ट इशारा दिला गेला होता आणि त्यानुसार युक्रेननी हे हल्ले थांबवलेले दिसले. CIA प्रमुख काही असेच प्रवास करत नाहीत आणि अशी अघोषित भेट सुद्धा ते कधी घेत नसतात. मग या सगळ्याला अर्थ काय प्राप्त होतो असा प्रश्न आपल्या समोर येतो. एस जयशंकर असतील किंवा अजित दोवल साहेब असतील, हे दोघेही म्हणजे क्रमाने मॉस्को आणि बीजिंग भेटीला जे गेले, ते कदाचित ब्रिक्सची जी 12 आणि 13 सप्टेंबरला मीटिंग होणार आहे दिल्लीमध्ये. त्याच्या पूर्वतयारीसाठी गेलेले असू शकतात. अनेक मुद्दे असतात छोटे-मोठे आणि ते आयर्न आउट करायची गरज असते. नेमका अजेंडा कुठला घेणार काय आणि एक मोठा औत्सुक्य निर्माण झालेलं आहे, की एकतर ती डॉलर विना असलेली पेमेंट सिस्टम जी आहे, तिची घोषणा होऊ शकते आणि तिच्या इम्प्लिमेंटेशन बद्दल काही महत्वाचे टप्पे ठरवलेले जाऊ शकतात वगैरे. परंतु त्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि एकंदरीतच जागतिक राजकारणाचं चित्र असं दिसतंय, की त्या पेमेंट सिस्टमचा कदाचित सुतोवाच होईल. इम्प्लिमेंटेशनची तारीख सुद्धा जाहीर होईल असं मला वाटत नाही. कारण एकंदरीतच अशाच पद्धतीने जर का ही पेमेंट सिस्टम इम्प्लिमेंट झाली समजा, तर डॉलर समोरचं जे मोठं संकट निर्माण होईल, त्या संकटाचे अल्टिमेटली चटके हे सगळ्या जगातल्या प्रत्येक देशाला भोगावे लागतील. मग ते चीनलाही, भारतालाही आणि रशियाला सुद्धा. कोणाचीही त्याच्यातून सुटका नाहीये. तेव्हा जे काही साम्राज्य कोसळायचं आहे, ते हळू आणि कमीत कमी इजा-हानी करून कोसळावं, ह्याच्यासाठी सगळ्या जणांना एकत्र येऊन प्रयत्न करायला लागणार आहेत. कुठलीही ड्रॅस्टिक ॲक्शन होईल असं मला वाटत नाही. क्रमाक्रमाने ते सगळं उतरवलं जाईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या परत एकदा अतिरंजित कहाण्या आहेत असं मी समजते. CIA प्रमुख जर का मॉस्कोमध्ये गेले असतील, तर त्याचे उद्देश हे वेगळे असू शकतात आणि त्याचा अर्थातच
जो थेट परिणाम जे आहेत त्यात ट्रम्प यांनी सुद्धा काही वक्तव्य केलं त्याच्यावरती. पण ते सुद्धा काही फारसं सूचक आहे असं दिसत नाहीये. याचाच अर्थ असा, की ज्या गोष्टी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सांभाळायला पाहिजेत, त्या गोष्टींसाठी जर का रॅटक्लिफ यांना मॉस्कोमध्ये जावं लागलं असेल, तर परिस्थिती ही अंतिम स्टेपला आहे असं आपण समजू शकतो. आता ही अंतिम स्टेप काय? हाही एक मोठा प्रश्न आहे. अमेरिका आणि रशिया ह्यांच्या सोबतचे जे 2 महत्त्वाचे फ्लॅश पॉइंट ज्याला आपण म्हणतो ते आहेत युक्रेन आणि इराण. आणि या दोन्हीकडे एक प्रकार इराणमध्ये तर अमेरिकेचा सपशेल पराभव झालेला, धोरणात्मक, त्याला स्ट्रॅटेजिक डिफीट म्हणतात तसा झालेला आहे. म्हणजे त्यांनी जे काही अनाउन्स केलेलं होतं आधी, की आम्हाला 1, 2, 3, 4, 5 करायचं होतं. त्यातलं एकही ध्येय साध्य झालेलं दिसत नाहीये. होर्मुझचं आखात आज सुद्धा बंद आहे. तुम्हाला आठवण करून देते 16 जुलैचा माझा व्हिडिओ तुम्ही काढून बघा. डिसेंबरपर्यंत दम धरलात तर अमेरिकेच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात येतील. असा मी तो व्हिडिओ केलेला होता. कारण हुर्मुझ जर का डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात हे सगळं खेचून नेण्यामध्ये रशिया, चीन यांना आणि इराण या तिघांनाही जर का यश आलं, तर अमेरिका येणारी जी संकटं आहेत, आर्थिक संकटं, त्याच्यापासून उठू शकणार नाही. म्हणजे तो एक अंतिम क्षण तयार होईल अशी दिसते. आता दुसऱ्या बाजूला ट्रम्प हे राजकारणी आहेत. त्यांच्या आजूबाजूचे सुद्धा राजकारणी म्हणजे मार्को रुबियो असतील किंवा त्यांचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स ह्या सगळ्यांना काळजी लागलेली आहे ती मध्यावधी निवडणुकांची. आणि मध्यावधी निवडणुकांच्या तोंडावरती आता हा सपशेल पराभव जो आहे, तो त्यांच्या डोळ्यासमोर काजवे आणणार हे निश्चित. एक गोष्ट स्पष्ट आहे, की केवळ काँग्रेसमध्ये पराभव म्हणजे हाऊसमध्ये पराभव होणं, ह्याच्याला हे फारसे घाबरतात असं नाहीये. पण होर्मुझ जर का त्या निमित्ताने बंद राहिला, तर त्यानंतरची आर्थिक संकट जी आहेत, त्याला तोंड कसं द्यायचं हे आणखी मोठं गंभीर संकट आहे. तेव्हा होर्मुझ हे उघडलंच पाहिजे आणि का ते ऑक्टोबर निवडणुकीच्या आधी उघडता आलं, तर मग रिपब्लिकन पक्षासाठी तो एक मोठा दिलासा होऊन जाईल. आणि असं म्हटलं जातंय, की सी प्रमुख जे आहेत, ते मॉस्कोमध्ये नेमक्या या गोष्टीसाठी गेलेले आहेत. एक दुसरी जी त्याला तुम्ही अफवा म्हणा किंवा आणि काही म्हणा, पण मी त्याला अफवा म्हणत नाही. कारण ज्या कॉर्नरमधून ती आली आहे, मला वाटतं मर्जोरी ग्रीन टेलर आणि आणखी एक सोर्स ह्या दोघांनीही अ, जे ट्वीट करून सांगितलं आणि दॅट वॉज अराउंड 15th और 16th ऑफ ऑगस्ट त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं, की ट्रम्पनी त्यांच्या सेनापतींना इराणला नमतं घ्यायला लावण्यासाठी म्हणून नाही काही दुसरा काही उपाय हातात नसेल तर अणुहल्ला करा. तुमच्याकडे मिसाईल्स नाहीत, तुमच्याकडे दारुगोळा नाही, तुम्ही सगळं सांगताय ना, मग तो अणुहल्ला करा. असं जेव्हा सेनापतींना सांगितलं गेलं, तेव्हा सेनापतींनी दे फ्लॅटली रिफ्युज्ड. ही स्टोरी जी आहे ती माझ्या डोक्यातली नाही, ती मर्जॉरी ग्रीन टेलरनी सांगितली आहे. आणखी एक आहे त्यांचं नाव मी विसरले. आणि दुसरे विश्लेषक अलेक्स क्रेनर ज्यांचा मी अनेकदा उल्लेख करते, त्यांनी देखील ती एका चांगल्या सोर्स मधली बातमी आहे म्हणून कन्फर्म केलं. तिसरा कन्फर्मेशन, चौथं कन्फर्मेशन म्हणू आपण, जे डॉक्टर झुल्फिकार अली म्हणून पाकिस्तानचे विश्लेषक जे अमेरिकेतून आय डोंट नो वेदर ही कदाचित अमेरिकन सिटिझन असतील आता, कारण 70-80च्या काळामध्ये ते तिकडे गेले आणि मोठे तज्ञ म्हणून काम करतायत. त्यांनी देखील त्यांच्या सोर्स मधून कन्फर्म केलेली ही बातमी आहे. तेव्हा अशा प्रकारे जर का अणू बॉम्ब टाका, पण इराण युद्धामध्ये मला काहीतरी हातामध्ये यश मिळू देत. मला काहीतरी जनतेसमोर जाताना काहीतरी मला दाखवायला पाहिजे. ही जर का मनोअवस्था ट्रम्पची आलेली असेल, तर निश्चितच कडेलोटाची परिस्थिती आहे. आणि दुसरी कडेलोटाची परिस्थिती ही, की जर का अमेरिकेच्या सेनाप्रमुखांना नाही म्हणावं लागलं असेल, तर मग मी म्हणते त्याप्रमाणे परराष्ट्र नीतीची सूत्र ही त्यांच्या पॉलिटिकल लीडरशिपच्या हातातून निसटलेली आहेत, असा त्याचा अर्थ निघतो. कारण जर का ट्रम्पचं सैन्य मानत नसेल, सैन्याला जर का हा नकार द्या आणि मला त्याच्याबद्दल मी अजून एक व्हिडिओ केला होता. जवळ-जवळ 6 रिप्रेझेंटेटिव्हज
म्हणजे त्याच्यामध्ये 2 रिपब्लिकन होते आणि 4 डेमोक्रॅट्स होते. यांनी एक व्हिडिओ प्रसृत केलेला होता आणि त्यात सांगितलेलं होतं, की कुठल्याही प्रकारच्या इल्लीगल ऑर्डर्स पाळू नका. सैन्याच्या अधिकाऱ्यांना केलेलं आवाहन होतं त्या लोकांनी. इल्लीगल ऑर्डर्स पाळू नका आणि त्याच्यावरती अर्थातच ट्रम्प आणि त्यांच्या टीमनी तेव्हा फडफडाट केलेला होता. अक्षरशः थैथयाट झाला होता त्याच्यावरती. पण ह्या सगळ्या गोष्टी आता कशा जुळून येताना तुम्हाला दिसतील. तेव्हा अशा प्रकारे जर का ट्रम्पचे आदेश हे धाब्यावर बसवले जात असतील आणि पेंटॅगॉन आणि सीआयए एक लक्षात घ्या कुठलंही एवढं मोठं राष्ट्र असतं ते सरते शेवटी तिथली जी सीआयए सारखी संस्था असेल किंवा पेंटागॉन असेल त्यांचं इमान जे आहे ते त्यांच्या देशाशी असतं आणि अशा प्रकारे इराणवरती अणु हल्ला करायचे जर का अत्यंत दुष्ट विचार त्या लोकांच्या डोक्यात येत असतील तर त्यांना थोपवणं हे या लोकांचं काम होतं. कदाचित सीआयए प्रमुख जे रॅटक्लिफ मॉस्कोला गेले ते निर्वाणीचा इशारा द्यायला गेले असतील की आम्ही हे जे हल्ले ते सांगतायत करायला ते वारंवार कदाचित थांबवू शकणार नाही. तेव्हा तुम्ही बऱ्या बोलाने होर्मुझ उघडा आणि ही परिस्थिती जी आहे ती कडेलोटाला नेण्यापासून वाचवा अशी विनंती करायला कदाचित रॅटक्लिफ पुतीनला भेटले असेल. म्हणजे पुतीनसाठी ते मेसेज घेऊन पुतीनला भेटले नाहीत असं म्हणतात. वी कॅनॉट वाउच कदाचित ते भेटले पण असतील. प्रेसमध्ये येणार नसेल. पण रशियाचा जो रिस्पॉन्स होता तो थंडा रिस्पॉन्स होता आणि त्यांनी सांगितलं गुड लक टू यू. तुम्हाला काय करायचंय ते करा. आम्ही बघतो आम्हाला काय करायचंय ते. त्या अणू धमक्या देऊ नका. अणुधमक्या द्यायच्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद करा. असाच शेवटी सूर हा पुतीननी लावलेला दिसतो. एकट्या अमेरिकेकडे अण्वस्त्र आहेत असं नाहीये. अण्वस्त्र अनेकांकडे आहेत आणि आजच्या घडीला युरोपची अण्वस्त्र ही अमेरिकेच्या दिमतीला येणार नाहीत ही पण वस्तुस्थिती आहे. ती अण्वस्त्र सोडायची तर मिसाईल सुद्धा लागतील. ते डागणारच कुठून तुम्ही. अमेरिकेच्या युद्धनौका या मायदेशाकडे परत गेलेल्या आहेत आणि होर्मुझमध्ये आता असं म्हणतात की अमेरिकेची एकही युद्धनौका तुम्हाला काही दिवसातच वावरताना दिसणार नाही. त्या ही परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पॉलिटिकल लीडरशिपच्या हातातून जर इनिशिएटिव्ह गेलेला असेल तर अमेरिकेमध्ये परिस्थिती निर्वाणीची आहे आणि याच सगळ्या बॅकग्राऊंड वरती ब्रिक्स संमेलन होत आहे दिल्लीमध्ये. त्याचं यजमानपद मोदींकडे आहे आणि त्या परिषदेमध्ये काय इनिशिएटिव्ह घेतला जातो त्याच्याकडे लक्ष. मी पुन्हा एकदा तारखेकडे तुमचं लक्ष वेधते. मर्जॉरी ग्रीन टेलर यांचा जो ट्विट आलेला आहे तो बहुतेक 16 ऑगस्टला आलेला आहे. त्याच्या एक दिवस अगोदर मोदींनी कॉम्प्रिहेन्सिव्ह सिव्हिल डिफेन्स प्रोग्राम भारताकडे असायला पाहिजे म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण केलं. ते असंच केलंय असं मला वाटत. जर का संपूर्ण जग हे अशा प्रकारे टॅक्टिकल न्यूक्स वापरले जाऊ शकतात. न्यूक्लिअर वेपन्स वापरतील असंही मला वाटत नाही. जरी टॅक्टिकल वापरली तरी देखील त्याचे जे चटके आहेत ते भारतापर्यंत येऊन पोहोचणार आहेत. तेव्हा त्याची तयारी तुम्हाला करायला लागेल असा इशारा मोदी तिकडे देत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ब्रिक्सचं यजमानपद आहे विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.